तासगाव द्राक्ष पट्ट्यासाठी संशोधन केंद्राला गती, कृषी मंत्र्यांचे निर्देश, रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. तासगावमध्ये आंतरराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचा मार्ग मोकळा, शासनाची सकारात्मक हालचाल. तासगाव कवठेमहांकाळ परिसरातील द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. तासगाव इथं प्रस्तावित आर पाटील आंतरराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र उभारणीच्या प्रस्तावाला राज्य शासनानं गती दिली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना आमदार रोहित पाटील यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मंत्रालय मुंबई इथं झालेल्या बैठकीत कृषी सचिव, कृषी संचालक अंकुश माने, द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष जगन्नाथ मस्के, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, संभाजी पाटील, संदीप पाटील, रामदास जाधव, चंद्रकांत लांडगे, जालिंदर मस्के तसेच द्राक्ष उत्पादक शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी तासगाव इथं जागतिक दर्जाचं द्राक्ष संशोधन व काढणीनंतरचं तंत्रज्ञान केंद्र उभारण्याचा सविस्तर प्रस्ताव मांडला. या केंद्रासाठी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया दाविस, कॅलिफोर्निया टेबल ग्रेप कमिशन, USDA ॲग्रिकल्चरल रिसर्च सर्व्हिस आणि फ्रेस्नो स्टेट व्हिटिकल्चर अँड एनॉलॉजी रिसर्च सेंटर यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचं सहकार्य प्रस्तावित करण्यात आलंय. प्रस्तावित केंद्रात द्राक्ष व बेदाणा उत्पादन, काढणीनंतरचं तंत्रज्ञान, निर्यात मानकं, औषध तपासणी प्रयोगशाळा, शीतगृह सुविधा, प्रक्रिया तंत्रज्ञान आणि शेतकरी प्रशिक्षण अशा अत्याधुनिक सुविधा उभारण्याचा समावेश आहे. दरम्यान विधानसभेत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानं या हालचालींना अधिक वेग मिळालाय. या केंद्रामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना निर्यात, साठवणूक व बाजारपेठेतील अडचणींवर मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होते. विशेष प्रतिनिधी सांगली.